इतकी वर्ष मुंबईला भ्रष्टाचाराची मगर मिठी, बकासुराच्या तावडीतून मुंबईला सोडवायचंय। वरळीतील मेळाव्यातून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, सूर्याजी पिसाळ असा उल्लेख करतही टीका। कोस्टल रोड आपण केलाय, मुंबईतील शाळा आपण सुधारल्यात, अभिमानानं सांगा, उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। तर वरळीमध्ये जमलेल्या भेसळेचा उद्या समाचार घेणार महायुतीच्या मेळाव्यावर निशाणा। मुंबईतील निवडणुकीत श्रेय घेणारी टोळी सक्रिय, काही लहान बालकही सहभागी झालेत। फडणवीसांचा आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंना टोला, मुंबईचा महापौर महायुतीचा हिंदू आणि मराठीच होणार, फडणवीसांना विश्वास। माझ्यावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यासोबत मी सत्तेत, गुन्हा सिद्ध होण्याआधीच कुणी दोषी असतो का? सिद्धार्थ बनसोडेंना सावरताना अजित पवारांच्या विधानानं नवा वाद। अजित पवारांना महायुतीत घेतल्याचा पश्चाताप, रवींद्र चव्हाण यांचं विधान। अजित पवारांनी असं बोलायला नको होतं, मित्रपक्षात मनभेद होणार नाहीत याची दादांनी काळजी घ्यावी, चंद्रशेखर बावनकुळेंचा सल्ला। मोदींनी अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, त्याचं काय झालं याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं, संजय राऊतांचा सवाल। अजितदादांनी भाजपची साथ सोडून मूळ राष्ट्रवादीमध्ये विलीन व्हावं, राऊतांचं वक्तव्य। एखाद्यानं हत्या केली तर त्याचे कुटुंबीय दोषी कसं? आंदेकर कुटुंबियांना उमेदवारी दिल्याच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर। तर मित्रपक्षांना उमेदवार निवडीचे अधिकार असल्याचाही सुतोवाच। सांगली महापालिका निवडून द्या, कोणताच प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा सांगलीकरांना शब्द। नवीन महापालिका इमारतीसह विमानतळ बांधण्याचाही शब्द। इचलकरंजीचा चेहरा मोहरा बदलून टाकू, 15 तारखेला तुम्ही आमची काळजी घ्या, त्यानंतर आम्ही 5 वर्ष तुमची काळजी घेऊ, फडणवीसांचं मतदारांना आवाहन। महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त। बिनविरोध निवडणुकांचे सविस्तर अहवाल द्या, राज्य निवडणूक आयोगाचे यंत्रणांना निर्देश। उमेदवारांनी कधी माघार घेतली, दबावाचा काही आरोप आहे का? शहानिशा करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला। माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक कधी पाहिली नाही, जी 66 उमेदवारांना बिनविरोध करते, मनसे नेत्यांसमोर राज ठाकरेंचं वक्तव्य। बिनविरोध निवडून आलेल्या 66 नगरसेवकांविरोधात मनसे सोमवारी कोर्टात जाणार, मतदानावेळी नोटाचा पर्याय असताना उमेदवार बिनविरोध का? अविनाश जाधवांचा निवडणूक आयोगाला सवाल। वसई विरार महापालिकेत प्रचारावेळी भाजप उमेदवारांचा पैसे वाटपासाठी ओवाळणी फंडा। नालासोपारा प्रभाग 15 चे उमेदवार चंद्रकांत गोरीवले यांच्यासह आणखी एका उमेदवाराकडून महिलेला ओवाळणी म्हणून पैसे, आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा विरोधकांचा आरोप।